बहीण भावाचं नातं घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन आणि हाच रक्षाबंधनाचा सण आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय. पुण्यातही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या भगिनींसोबत हा उत्सव साजरा केलेला आहे. स्वतः आपल्यासोबत मुरलीधर मोहोळ सुद्धा आहेत. दरवर्षी सण तुम्ही उत्साहात साजरा करता, यंदा काय वेगळेपण आहे? मला असं वाटतं की शेवटी नात्यात नवेपण आणि वेगळेपण काही नसतं. ते नातं अधिक घट्ट होणं, त्या नात्याच्या जुन्या आठवणी ताज्या होणं, खरं तर रक्षाबंधनाचं हेच महत्त्व आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये हा सण साजरा केला जातो. मी संपूर्ण देशवासियांना, महाराष्ट्रातील माझ्या तमाम जनतेला मनापासून या सणाच्या शुभेच्छा देतो. मला असं वाटतं आपली संस्कृती, परंपरा हीच आहे, की आमचे सण, आमचे उत्सव हे आपण ज्या पद्धतीने साजरे करतो, ते निश्चितपणे त्या परंपरेचा एक भाग आहे. या पवित्र नात्यांचा, भाऊ-बहीण या पवित्र नात्यांचा सुद्धा एक तो मला असं वाटतं, की एक भक्कम धागा आहे, की या आजच्या सणातून तो पुन्हा एकदा ते नातं अधिक दृढ होतं, अधिक समृद्ध होतं आणि सगळ्या आठवणीसुद्धा ताज्या होतात. म्हणून त्याला एक वेगळं महत्त्व आहे सणांच्या यादीमध्ये पाहिलं तर या नात्याला आहे, या आजच्या सणाला आहे. आज तुम्ही देशाचं नेतृत्व करता, एका महत्त्वाच्या पदावर आहेत. असं असताना रक्षाबंधन असेल किंवा मग भाऊबीज अशा या 2 मुख्य सणाला तुम्हाला वेळ काढावा लागतो. तर आज कसा वेळ काढलाय? शेड्यूल कसं केलंय आज? नाही बरं आहे, की आज मी पुण्यात योगायोगाने आहे. आज कुठेही देशभरामध्ये किंवा एकूण कामाच्या व्यस्ततेमध्ये बाकी कुठल्या राज्यातला दौरा लागला नाही. त्यामुळे हा सण साजरा करायला मिळतोय. तर निश्चितपणे एक मनात हे असतंच कुठेतरी, की अशा सणांच्या वेळेला तरी घरी कमीत कमी राहता यावं. पण ते एक आनंद आहे आणि मला असं वाटतं शेवटी काम असतं. तुम्हाला काम तर केलंच पाहिजे. दिलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आज तुम्ही काम करत असताना शेवटी तुमचं कर्तव्य बजावलं पाहिजे. तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून पहिलं प्राधान्य तर तुमचं लोकांच्या प्रती असलं पाहिजे, जनतेप्रती असलं पाहिजे आणि त्यामुळे माझं तेच आहे, की शेवटी प्रत्येकाच्याच बाबतीत म्हणजे ज्या क्षेत्रात कुणी काम करत असेल, तर आपलं कर्तव्याला प्राधान्य आपण देतो. पण म्हणून कर्तव्य आणि भावना या दोन्ही गोष्टीचा समतोल मात्र निश्चित राखला पाहिजे. बहीण ही आईच्या स्थानी असते असं म्हटलं जातं. तुमच्या आयुष्यामध्ये यांचं स्थान काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांची काळजी घेता? कारण की देशभरामध्ये सुद्धा बहिणींची काळजी घेता, पण घरामध्ये काय कशा पद्धतीने काळजी घेता आणि आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे तुमच्या आयुष्यात? निश्चित माझ्यापेक्षा ही माझी बहीण मोठी असल्यामुळे निश्चितपणे ती आईच्या जागेवरतीच आहे आणि त्यामुळे आपण शेवटी रोजचं आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आयुष्यामध्ये सगळं तर शेवटी ही जी नाती असतात, ही जी आत्मीयता जपणारी काही आपली जवळची माणसं असतात. मला असं वाटतं तीच आपली एक ताकद पण असते. त्यामुळे निश्चितपणे ते नातं तर जपलंच पाहिजे. पण शेवटी हा भावना आणि संवेदना ह्या सगळ्या विषयाला सुद्धा तितकंच महत्त्व मला असं वाटतं आयुष्यामध्ये असतं. त्यामुळे एक तुम्हाला काम करताना एक प्रेरणाशक्ती देणारी ही सगळी मंडळी तुमच्या सभोवताली जी असतात, त्यात आई, बहीण ही नाती खूप महत्त्वाची असतात. आजच्या दिवशी बहिणीचा एक हक्क असतो भावाकडं. राखी बांधताना काहीतरी मागणं असतं. काय दिलं आज तुम्ही? बघा आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या परंपरेमध्ये पैठणी साडीला खूप महत्त्व आहे, जे महिलांना खूप आवडतं आणि खरं तर बाकी काही देण्यापेक्षा अ, या साडीचं महत्त्व त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून दरवर्षी या दिवशी, या सणाला पैठणी साडी तिला आवडते, त्यामुळे ती मात्र तिला तिच्या हक्काची तिला ती मिळते. मिळाली साडी तुम्हाला? हो, मिळाली, मिळाली. दरवर्षी असतात, सोबत असतात. आता मात्र मोठ्या पदावर आहेत. असं असताना सुद्धा त्यांनी वेळ काढलेला आहे आणि आज तुम्ही रक्षाबंधन साजरं केलेलं आहे. काय भावाविषयी काय सांगाल? मला अतिशय आनंद होत आहे, की आत्तापर्यंत म्हणजे त्याच्या एवढ्या कामाच्या व्यस्त असतानाही आत्तापर्यंत त्यांनी रक्षाबंधन आणि भाऊबीज म्हणजे आठवणीने त्या सणाला त्यांनी हे केलेली साजरी आमची झालेली आहे, अगदी आनंदामध्ये. आनंदामध्ये रक्षाबंधन साजरं केलेलं आहे. मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या बहिणींसोबत हा साजरा केलेला आहे. तसंच देशातल्या महिलांनाही त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. देशामध्ये जे काही संकट येत असतं बहिणींवर, महिलांवर, ते दूर हो अशा पद्धतीची एक इच्छा आहे, ती सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.